आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 38। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये जे काही ऑरेंज कलर मध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत ते संपूर्ण आपल्याला व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक मध्ये जा आणि या नॉलेज चेक वर क्लिक करायचं आहे आणि इथून नॉलेज चेकला स्टार्ट करायचं आहे। तर नॉलेज चेक मध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, डायटाचे हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन असते म्हणत आहे, तर त्याला आपण बायोग्राफी म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। तुम्ही अगदी शून्यातून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता किंवा तयार डाटास वापरून सुद्धा करू शकतात म्हणत आहे, तर तयार टेम्पलेट वापरून आपण करू शकतो। तर टेम्पलेट वर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये एक डमी इमेज आहे आणि ती बदलायची आहे, यासाठी तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर यासाठी आपण पिक्चरवर राईट क्लिक करायला पाहिजे आणि त्यानंतर पिक्चर बदलण्यावर क्लिक करायचं आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। तुम्ही बायोग्राफी सादरीकरण केले आहे आणि ते सेव्ह करायचे आहे, तर कोणत्या टॅब खाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय सापडेल म्हणत आहे, तर ते सर्व आपल्याला फाईल टॅब मध्ये सापडणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा। डाटा हा इमेजचा आकार त्यांच्या रुंदी आणि उंचीच्या दृष्टीने आहे म्हणत आहे, तर त्याला आपण एस्पेक्ट रेशो म्हटले जाते। त्यानंतर सबमिट करा। येस बटनावर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे। तर त्यानंतर बघा नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला इथे सिम्युलेशन क्वेश्चन्स दिलेले आहेत, सिम्युलेशन वर जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, तर शोध बार मध्ये बायोग्राफी प्रेझेंटेशन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर इथं टेम्पलेट सर्च वर क्लिक करायचं आहे। जर पहिल्याच्याच क्लिक नसेल होत तर त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅकवर जा आणि पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा। बायोग्राफी प्रेझेंटेशन वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रिएट वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि इथून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। यामध्ये बघा मजकूर प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचनीय असते आवश्यक आहे, म्हणून स्लाइड क्रमांक मधील निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदला आणि 1 ते 24 करा म्हणत आहे। तर याच्यामधला कोणताही आकार आपल्याला साईज आपल्याला 1 ते 24 पर्यंत न्यायची आहे, तर यातले कोणतीही आपण 24 पर्यंत नेऊ शकतो। अशा प्रकारे 24 केलेले आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, सेव्हचा वापर कार्यरत प्रेझेंटेशन प्रत बनवतो आणि मूळ सादरीकरण अबाधित ठेवतो, म्हणून दिलेल्या प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर या नावाने सेव्ह करा म्हणतात। त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज वर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला याच्यातून डेस्कटॉप निवडायचा, तर याच्यातून डेस्कटॉपवर क्लिक करा आणि त्याला नाव द्यायचं इथे अशा प्रकारे। त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे। ओके करा। त्यानंतर याच्यातून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून, चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्वाचे आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग बदलून लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 करा म्हणत आहे। तर आपल्याला कोणता कलर फॉन्ट कलर चेंज करायचा, तर इथे फॉन्ट कलर मध्ये जा। कोणता सांगितलेला आहे, लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 सांगितलेला आहे, तर लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 आपल्याला या ठिकाणी इथे दिलेला आहे, इथून तो द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करू द्या। त्यानंतर आपलं सर्व सोडवणं झाल्यानंतर एक्झामला एंड करायचं आहे, येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन पूर्ण इथं आलेला आहे। तर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचा, तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, तुमच्या मित्राला प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर प्रेझेंटेशन तयार करायचे आहे। हे प्रेझेंटेशन प्रसिद्ध व्यक्तीचे चरित्र असेल, तुमच्या मित्राला त्यासाठी योग्य टेम्पलेट निवडून द्याल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 4 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। इमेज पहा, या प्रेझेंटेशन मधील कोणत्या ऑब्जेक्टवर काय लागू केले जात आहे ते ओळखा म्हणत आहे। तर यामध्ये बघा आपल्याला काय दाखवलेलं आहे बघा, तर सिलेक्टेड टेक्स्टवर फॉन्ट अप्लाय केला जात आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। MS पॉवरपॉईंट मध्ये स्लाइडवर पिक्चर बदलण्यासाठी योग्य स्टेप्स काय आहे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला योग्य स्टेप्स काय असणार आहे, तर याचं उत्तर राईट क्लिक ऑन द पिक्चर, सिलेक्ट अ पिक्चर फ्रॉम युअर डिव्हाइस आणि क्लिक इन्सर्ट वर क्लिक करायचं आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा।
इमेजवर पिक्चर स्टाईल अप्लाय करण्यासाठी योग्य स्टेप्स आहे. सिलेक्ट द इमेज, राईट क्लिक ऑन इट अँड देन क्लिक ऑन न्यू स्टाईलवर क्लिक करा आणि सिलेक्ट पिक्चर स्टाईल निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Adobe PDF मध्ये फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता ऑप्शन निवडाल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणता ऑप्शन निवडायचा आहे बघा. तर क्रिएट Adobe PDF आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सेल्फ पाथ लर्निंग. आणि या ठिकाणी आपला स्कोर्स इथे पाहू शकतो आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक प्रेझेंटेशन उघडा, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि फाइल टॅब न्यू ब्लँक प्रेझेंटेशन इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये प्रेझेंटेशन टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात पहिले तर फाइल टॅबवर जा, न्यू वर जायचं आहे, ब्लँक प्रेझेंटेशन फाईल घ्या. त्यानंतर आपल्याला टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट वर जायचं आहे. टेक्स्ट बॉक्सवर जा आणि त्याने टेक्स्ट बॉक्स ड्रॅग करून काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन हे नाव कॉपी करून घ्यायचं आहे. तर ते नाव कॉपी करा आणि या ठिकाणी ते नाव पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये इमेज सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल ग्रुप याचा वापर करून पिक्चर स्टाईल बीएल ओव्हल ब्लॅक मध्ये बदला म्हणत आहे. तर पिक्चरची स्टाईल चेंज करायची आहे. तर पिक्चरवर क्लिक करा. पिक्चरवर क्लिक केलं त्यानंतर फॉर्मॅट टॅब मध्ये जायचं आहे. फॉर्मॅट टॅब मध्ये गेल्यानंतर पिक्चर स्टाईल ग्रुप मध्ये जायचं आहे या ठिकाणी आणि कोणती सांगितलेलं आहे बीएल ओव्हल ब्लॅक सांगितलेलं आहे. तर आपल्याला व्यवस्थित चेक करायचे आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथून ते निवडायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर इथून नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. फाईल टॅब सेव्ह याचा वापर करून दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर बायोग्राफी प्रेझेंटेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह याजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपवर त्या जे नाव सांगितलं असेल ते नाव मी इथून कॉपी करून घेतलेलं आहे Ctrl+C न, किंवा तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये टाईप सुद्धा करू शकता. आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा, येस करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये बायोग्राफी फाईल नेम एंटर करून पब्लिश क्लिक करा म्हणत आहे. तर आपल्याला पीडीएफ करायचं आहे. तर फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर जायचं आहे, क्रिएट पीडीएफ वर क्लिक करा आणि फाईलला नाव द्यायचं आहे. कोणतं द्यायचं आहे? बायोग्राफी. तर जे नाव द्यायचं असेल ते कॉपी करून घ्या आणि ते नाव यामध्ये आपल्याला टाकायचं आहे किंवा टाईप करा, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्या फाईलची पीडीएफ इथे क्रिएट झालेली आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट कलर आपल्याला कोणता करायचा ऑरेंज मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर ज्या नावाला सांगितलं त्या नावाला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे फॉन्ट कलर मध्ये जायचं आहे आणि कोणता सांगितलेला ऑरेंज, तर जे सांगितलं असेल तोच आपल्याला याच्यातून निवडायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन एंड कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, परदेशात प्रवास करताना मोबाईल डेटा वापरून घरी व्हिडिओ कॉल करता तर कोणती नेटवर्क क्षमता वापरली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. लॅन केबलद्वारे मोठी फाईल मित्राच्या संगणकावर पाठवता तर कोणता कम्युनिकेशन प्रकार वापरला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर वायर्ड कम्युनिकेशन आहे. घरचा राउटर अनेक डिव्हाइसेसना वायरशिवाय इंटरनेटशी जोडतो तर कोणती टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरल्या जाते म्हणत आहे. तर या वेळेस बघा वायरलेस नेटवर्किंग आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा.
मोबाईलला स्पीकरची ब्लूटूथने जोडता कोणती वायरलेस टेक्नॉलॉजी वापरली जाते म्हणत आहे. तर या वेळेस कोणती वापरली जाते बघा, तर ब्लूटूथ आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. शाळेतील संगणक एकाच इमारतीत जोडलेले आहेत, हा कोणता नेटवर्क प्रकार आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर लॅन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. बँकेने वेगवेगळ्या शहरातील सर्व शाखा जोडल्या आहेत, हा कोणता नेटवर्कचा प्रकार आहे म्हणत आहे. तर हा वॅन नेटवर्क प्रकार आहे. वाईड एरिया नेटवर्क सुद्धा म्हटलं जाते त्याला. विद्यार्थी स्मार्टवॉचवरून मोबाईलवरील म्युझिक कंट्रोल करता, हा कोणता नेटवर्क प्रकार आहे म्हणत आहे. तर हा कोणत्या प्रकारचा नेटवर्कचा प्रकार आहे, तर पॅन आहे. मोबाईलचा हॉटस्पॉट वापरून लॅपटॉपला इंटरनेटशी जोडता, तर कोणती पद्धत या ठिकाणी वापरली जाते म्हणत आहे. तर या ठिकाणी आपल्याला मोबाईल थेथरिंग ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुमच्या शहरात सर्व पब्लिक लायब्ररी एकमेकांशी जोडलेले नेटवर्क बसवलेला आहे, हा कोणता नेटवर्कचा प्रकार आहे म्हणत आहे. तर हा मॅन आहे. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हटलं जाते त्याला. ऑफिसमध्ये प्रिंटर, फाईल आणि इंटरनेट सर्व एम्प्लॉईजमध्ये शेअर करण्यासाठी नेटवर्क वापरले जाते, हा कोणत्या प्रकारचा वापर आहे म्हणत आहे. तर हा कोणत्या प्रकारचा वापर आहे, तर रिसोर्स शेअरिंगचा आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता या ठिकाणी आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरायसेशन 38 कंप्लीट सोडवायचं आहे.